नमस्कार मित्रांनो, मितवा चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. कथेचं नाव आहे वेगळं घर. कथालेखन आरती खरबडकर, कथावाचन स्नेहल जाधव. सतीशच्या नवीन घराचं वास्तुशांतीचं औचित्य होतं. गावातील जुनं घर सोडून शहराच्या उपनगरात त्याने मोठ्या कष्टाने उभं केलेलं हे घर त्याच्यासाठी केवळ बांधकाम नव्हतं, तर अनेक वर्षांच्या स्वप्नाचं साकार रूप होतं. अंगणात फुलांच्या रांगोळ्या, दरवाजावर तोरण आणि घरभर मंगल वास पसरला होता. आई वडील, लहान भाऊ मनीष, त्याची बायको वनिता, सासरवाडीचे लोक आणि नातेवाईक सगळे आनंदात होते. पूजा संपली, जेवणावळी झाल्या, हशा टवाळक्या झाल्या आणि संध्याकाळपर्यंत घरात गजबज कायम होती. रात्र होताच पाहुणे परत जाऊ लागले. शेवटी घरात फक्त आई वडील, मनीष, वनिता आणि सतीश आणि त्याची बायको सरिता एवढेच उरले. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर सगळे बसले होते. सरिता आणि वनिता सगळ्यांना हवं नको ते विचारत होत्या. चहाचा कप हातात घेत सतीशची आई अचानक म्हणाली, "सतीश, खूप छान घर बांधलं आहेस तू. एक जबाबदारी तर पार पडली. आता एकदा मनीषचे घर याच शहरात बांधून झाले म्हणजे झाले. मनीष म्हणतोय त्याच्या मुलांना शहरात चांगल्या शाळेत टाकायचे आहे. तू त्याच्यासाठी पण असेच एक घर घेऊन दे ना इथेच जवळपास." आईचे बोलणे ऐकून सतीश आश्चर्यचकित झाला. आई असे काही बोलेन असा त्याने विचारच केला नव्हता. सतीशच्या हातातला चहाचा कप थोडा हलला. तो आईला म्हणाला, "आई, काय बोलतेस तू? हे घर घ्यायलाच मी मोठं कर्ज घेतलं आहे. अजून कित्येक वर्ष फेडायचं आहे. दुसरं घर घेणं शक्य नाही आता. आणि मनीषला मुलांना शिकवायचं आहे, तर इथेच या घरी राहून शिकतील की मुलं? हे घर आपल्या सर्वांचे आहे आई. मग वेगळं घर कशाला?" हे ऐकून आईचा चेहरा बदलला. "तू स्वतःचा विचार करतोस फक्त. स्वतःसाठी एवढं मोठं घर बांधलंस तू आणि भावासाठी 2 खोल्यांचं घरही नाही घेऊ शकत. मोठा भाऊ म्हणून तुझं काही कर्तव्य नाही का?" "मी माझं कर्तव्य बजावायला कुठे कसूर केली आई? आजवर सगळंच केलं ना मी. आधी गावात मोठं घर बांधलं. जी वस्तू इथे या घरात आहे तीच वस्तू गावच्या घरी सुद्धा आहे. कित्येक वर्षे मी शहरात भाड्याने राहत होतो. अगदी पै पै जमा करून आणि भलं मोठं गृहकर्ज घेऊन मी हे घर बांधलं आहे. माझा निम्मा पगार ते कर्ज भरण्यात जाईल आई. आणखी एवढाच पैसा आम्ही कुठून जमा करू? आणखी कर्ज मला मिळणार सुद्धा नाही. आणि मिळालं तरी त्या कर्जाचे हप्ते मी कसे फेडणार आहे?" सतीश काकुळतीला येत म्हणाला. "म्हणजे लहान भावाचा तू विचारच करणार नाहीस का?" आई म्हणाली. "मी कुठे नाही म्हणतोय. मनीष मुलांना घेऊन इथेच राहील ना," सतीश म्हणाला. "अरे पण काहीही झालं तरी हे तुझं घर आहे. त्याला त्याचं स्वतःचं घर नको का?" आई म्हणाली. "माफ कर आई, मी नाही घेऊन देऊ शकत आणखी एक घर. गावात एवढं मोठं घर बांधले, त्याचं कर्ज सुद्धा बरेच वर्ष फेडले मी. इतके वर्ष शहरात एका छोट्या भाड्याच्या घरात राहत होतो. आत्ता कुठे हे घर घेतलंय, पण त्यासाठी सुद्धा खूप कर्ज काढावं लागले. त्यामुळे आणखी पैसे नाही जमवू शकत मी आणखी एक घर घेण्यासाठी. पण मनीष इथे राहू शकतो. हे घर जितकं माझं आहे तितकंच त्याचं सुद्धा आहे," सतीश म्हणाला. त्या क्षणी टेबलावर शांतता पसरली. नाश्त्यानंतर घरातलं वातावरण जड झालं. आई स्वयंपाकघरात गेली, पण तिच्या हालचालीत राग स्पष्ट दिसत होता. सरिताने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्या काहीच बोलल्या नाहीत. वनिता आणि मनीष शांत बसला होता. त्याने एकदाही डोळेवर करून सतीशकडे पाहिले नाही. सतीशला हे सगळं अनपेक्षित होतं. कालपर्यंत सगळे आनंदात होते आणि आज अचानक त्याच्यावर जबाबदाऱ्यांचा डोंगर कोसळल्यासारखा वाटत होता. थोड्या वेळाने सरिता हळूच म्हणाली, "अहो, आईचा हेतू वाईट नाही. शहरात मुलांचं शिक्षण चांगलं होईल असं वाटून त्या म्हणत आहेत. पण आपण सुद्धा कर्ज घेऊनच हे घर बांधलं आहे हे त्यांच्या लक्षात येत नाहीये."
तुम्ही त्यांना शांततेने समजावून सांगितलं तर कळेल त्यांना. सतीशने दीर्घ श्वास घेतला. मला ते कळतंय सरिता, पण घर घेणं म्हणजे खेळ नाही. EMI, कर्ज, खर्च, मी आधीच खूप अडचणीत आहे. अशात आईने असे काही म्हटले म्हणून माझी चिडचिड होत आहे. तेवढ्यात मनीष त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, ठीक आहे दादा, तू नको घेऊन देऊ माझ्यासाठी घर. तुझ्यावर इतरही जबाबदाऱ्या आहेत आता. किती दिवस माझा विचार करणार आहेस? मी पाहतो माझं. त्याचा आवाज शांत होता, पण त्यात दडलेली खंत स्पष्ट जाणवत होती. सतीशला ते टोचलं. असं का बोलतोयस? मी इतर बाबतीत मदत करायला तयार आहे, पण घर घेणं शक्य नाही आता माझ्याच्याने. मदत? कोणाची मदत? मी तुझा लहान भाऊ आहे आणि माझी मुलं तुला स्वतःच्या मुलांसारखीच आहेत. म्हणून तू कर्तव्य म्हणून सगळं करतोस ना. यात मदत कसली आली? मनीष सतीशला म्हणाला. मनीष पुढे म्हणाला, तू शहरात राहतोस, तुझं आयुष्य वेगळं आहे. आम्ही गावात राहतो, त्यामुळे आमचं वेगळं आहे, कष्टाचं आहे. आमचं राहणीमानसुद्धा खूप साधं आहे. म्हणून मुलांना शहरात शिकवायचा विचार केला होता मी. त्या क्षणी दोघांमध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली. त्या दिवशी संध्याकाळी सतीश एकटाच टेरेसवर बसला होता. समोर शहराच्या दिव्यांची रांग चमकत होती. हे घर ज्याच्यासाठी त्याने वर्षानुवर्ष कष्ट केले, आज त्यालाच ओझं वाटत होतं. त्याच्या मनात विचार आला, मी खरंच स्वार्थी आहे का? त्याला आठवलं, लहानपणी मनीषच्या शिक्षणासाठी त्यानेच पार्ट टाइम काम केलं होतं. त्याला कॉलेजला पाठवलं होतं, पण त्याला अभ्यासात काही जास्त रस नव्हता. पुढे सतीशला चांगली नोकरी मिळाली आणि तो शहरात आला व दोघांचे मार्ग तात्पुरते वेगळे झाले. सतीशला नोकरी मिळाल्यावर त्याने घरची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. घरी शेतीचा छोटा तुकडा होता. सतीशने कर्ज काढून आईच्या नावाने आणखी शेती घेतली. गावातले घर पुढे बांधायला काढले आणि छान 2 मजली घर बांधले. मनीषने मात्र नोकरीचा पर्याय न निवडता शेतीचा पर्याय निवडला. उत्पन्न आले किंवा नाही याचा मनीषला विशेष असा फरक पडत नव्हता, कारण सतीश जवळपास सगळ्याच गरजा पूर्ण करत होता. पुढे सतीशचे लग्न झाले. त्याची बायको सरिता सुद्धा खूप समजूतदार होती. पुढे मनीषचे लग्न झाले. सतीशने त्याच्या लग्नात खूप खर्च केला. लग्न झाल्यावर सुद्धा काहीही हवे असल्यास मनीष हक्काने सतीशला सांगायचा. आई सुद्धा हक्काने आणि हट्टाने सतीशकडून मनीषच्या प्रत्येक गरजेसाठी पैसे घ्यायची. पुढे दोघांनाही मुले झाली. सतीशने स्वतःच्या आणि मनीषच्या मुलांमध्ये कधीही फरक केला नाही. जी वस्तू स्वतःच्या मुलांसाठी घ्यायचा तीच वस्तू मनीषच्या मुलांसाठी सुद्धा घ्यायचा. हळूहळू त्याचे इतर कर्ज फेडला गेले आणि त्याच्याजवळ जरा रक्कम जमा झाली तेव्हा इतर सहकाऱ्यांसोबत त्याने स्वतःसाठी सुद्धा शहरात घर पाहायला सुरुवात केली. लवकरच एक घर त्याला पसंत पडले आणि होम लोन वगैरे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर तब्बल वर्षभराने त्याला घराचा ताबा मिळाला होता आणि रीतसर सत्यनारायण करून तो घरात राहायला आला होता. त्याचे घर पाहून आईला वाटून गेले की मनीषचे सुद्धा शहरातच एखादे घर असायला हवे. आईने मनीषजवळ हा विचार बोलून दाखवला तेव्हा मनीषला सुद्धा हा विचार पटला. दादाला आपण काहीही मागितलं तरी तो नाही म्हणणार नाही याची खात्री असलेल्या मनीषला दादाच्या नकाराने धक्का बसला होता. आई सुद्धा नीट समजून घेत नव्हती. आजवर त्याने मनीषसाठी जे काही केले ते सगळे या एका नकाराने पुसट झाले होते. सतीश विचारांच्या तंद्रीत होता. इतक्यात खाली आईचा आवाज आला, सतीश, जेवायला ये. तो खाली आला, पण आता जेवणाच्या टेबलावर शब्द कमी आणि शांतता जास्त होती. त्या रात्री आई सतीशच्या वडिलांना बोलताना म्हणाली, मोठा मुलगा असला की जबाबदारी घ्यावी लागते. सतीशने सुद्धा मनीषची जबाबदारी घ्यायला हवी होती. त्याचं कर्तव्य आहे ते. वडील शांतपणे म्हणाले, जबाबदारी घ्यायची असते, पण जबाबदारीलाही मर्यादा असतात. त्यांचे बोलणे ऐकून आई विचारात पडली, पण काही बोलली नाही.
2 दिवस राहून आई, बाबा, मनीष, वनिता आणि त्यांची मुलं गावी निघून गेले. पुढचे काही दिवस घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं. कोणीही उघडपणे भांडत नव्हतं, पण प्रत्येकाच्या मनात काहीतरी दडलेलं होतं. दादाने आपल्याला नकार दिला या विचाराने मनीष दुखावला गेला होता. मनीषने निर्णय घेतला की तो सुद्धा शहरात जाऊन नोकरी करेन आणि स्वतःचे घर घेईल. मी सध्या शहरात भाड्याने घर बघतो, मुलांना शाळेत ॲडमिशन घेऊन देतो, पुढचं पुढे पाहता येईल, तो एके दिवशी वडिलांना म्हणाला. आई लगेच म्हणाली, कशाला भाड्याने? सतीशचं एवढं मोठं घर आहे ना. आई, पुरे झालं आता, मनीषने शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं. आता मी माझं स्वतः बघेन. आईने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मनीषने आईचं काहीच ऐकलं नाही. काही दिवसांनी मनीष शहरात गेला. त्याने एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली. घर लहान होतं, परिसर साधा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच जिद्द दिसत होती. वनिता ही त्याच्यासोबत होती. तिने घर नीट लावलं, मुलांना नवीन शाळेत ॲडमिशन मिळवून दिलं, एक साधीशी नोकरीसुद्धा मिळाली. पण सगळं इतकं सोपं नव्हतं जितकं मनीषला वाटत होतं. भाडं, शाळेची फी, रोजचा खर्च, मनीषवर ताण वाढत होता. एका संध्याकाळी मनीष थकून घरी आला. टेबलावर बिलांचा ढीग होता. तो खुर्चीत बसला आणि डोकं हातात घेतलं. मी योग्य केलं का, की खरंच आताताईपणा केला? त्याने स्वतःलाच विचारलं. वनिता त्याच्या बाजूला बसली. योग्य केलं की नाही काय माहीत, पण आपण जो निर्णय घेतलाय तो दोघांनी मिळून निभावून न्यायचा आहे, ती म्हणाली. दरम्यान सतीशच्या घरी शांतता होती. आई अजूनही नाराज होती. ती अधूनमधून सतीशला टोमणे मारायची. कधीकधी सरिताला सुद्धा सुनावायची की तिच्यामुळे भावांमध्ये दुरावा आलाय. मोठं घर करून काय उपयोग जर कुटुंबच दूर गेलं तर? हे शब्द सतीशच्या मनाला टोचायचे. एक दिवस सतीशने ठरवलं, तो मनीषला भेटायला जाणार. तो शहरातल्या त्या छोट्याशा घरात पोचला. दरवाजा उघडला तेव्हा मनीष थोडा आश्चर्यचकित झाला. दादा? घरात साधेपणा होता, पण प्रत्येक वस्तू नीट लावलेली होती. सतीशने आजूबाजूला पाहिलं. कसं चाललंय? त्याने विचारलं. मनीष हलकं हसला. चाललंय, हळूहळू काम शिकतोय. त्या एका वाक्यात खूप काही दडलं होतं. दोघे काही क्षण शांत बसले. नंतर सतीश म्हणाला, मी तुझ्यासाठी घर घेऊ शकत नाही आता, पण मी तुझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करायला तयार आहे. मनीष काही क्षण काही बोलला नाही. मला कळून चुकलंय की शहरात खरंच खर्चाला खूप पैसे लागतात. तू आमच्यासाठी गावात एवढं मोठं घर बांधलं आणि स्वतः मात्र एवढी वर्ष 2 खोल्यांच्या घरात भाड्याने राहत होतास. मला जाणीव होत आहे की पैशांची जुळवाजुळव करून एवढे काही करणे खरंच कठीण आहे. मला आता तुझी मदत नको आहे असं नाही, पण मला स्वतः उभं राहायचं आहे दादा. मला फक्त तुझं मार्गदर्शन दे आता, तो म्हणाला. सतीशच्या चेहऱ्यावर समाधान दाटून आले. त्या भेटीनंतर दोघांमध्ये एक नवीन नातं तयार होऊ लागलं, जिथे अपेक्षा कमी आणि समजूत जास्त होती. दिवाळी जवळ आली होती. गावातील घरात मनीष त्याच्या कुटुंबासोबत आला होता. घराघरात साफसफाई, तयारी, उत्साह, पण सतीशच्या घरात तो आनंद नव्हता. आई शांत झाली होती, पण तिच्या शांततेत समाधान नव्हतं. ती एक प्रकारची रिकामी पोकळी होती. त्याला आईने बऱ्याच दिवसांपासून फोनसुद्धा केला नव्हता. आई त्याच्यावर नाराज होती. यावेळी दिवाळीला घरी ये असे एकदाही म्हणाली नव्हती. वडिलांनी एके दिवशी ठामपणे सांगितलं, या दिवाळीत सुद्धा आपण सगळे एकत्र असणार आहोत, काहीही झालं तरी. आईने काही उत्तर दिलं नाही, पण तिच्या डोळ्यात अपेक्षा होती की मी बोलवलं नाही तरी सतीशने स्वतःहून यायला हवं. पण सतीशला वाटत होतं की आईने एकदा तरी फोन करून ये असे म्हणायला हवे. त्यामुळे त्याने सुद्धा स्वतःहून गावी जायची तयारी दाखवली नाही. दिवाळीचा पहिला दिवस होता. संध्याकाळी सतीशच्या घरच्या दरवाजाची बेल वाजली.
सरिता दरवाजा उघडायला गेली. दारात मनीष, वनिता आणि मुलं उभी होती. त्यांना पाहून सरिताला आनंद झाला. तिने लगेच सतीशला आवाज दिला. सतीशने सुद्धा मनीषला बघितले तेव्हा त्याला खूप आनंद झाला. दोघा भावांनी एकमेकांना मिठी मारली. सतीश मनीषला म्हणाला, असा अचानक आलास आणि आई बाबा का नाही आले? तुला घ्यायला आलोय, चल लवकर, मनीष म्हणाला. पण आई माझ्यावर रागावलेली आहे ना, सतीश म्हणाला. मग आपण दोघे मिळून आईचा राग दूर करू, मनीष हसत म्हणाला. सतीश सुद्धा आनंदाने मनीष सोबत घरी जायला निघाला. सगळे घरी पोचले तेव्हा त्यांना एकत्र पाहून आईच्या डोळ्यात पाणी आलं. दोघांना एकत्र पाहून तिला खूप आनंद झाला, पण ती काही बोलू शकली नाही. तुम्ही दोघेही एकत्र? किती दिवसांनी, ती दृष्ट काढत म्हणाली. त्या क्षणी गैरसमजाच्या सगळ्या भिंती विरघळायला लागल्या. घरात फराळ, दिवे, हशा सगळं होतं, पण यावेळी प्रत्येकाच्या मनात काहीतरी बोलायचं बाकी होतं. रात्री जेवणानंतर सगळे एकत्र बसले तेव्हा वडील म्हणाले, आज आपण एकमेकांशी आपल्या मनात जे चाललंय ते स्पष्ट बोलूया, मनात काही ठेवायचे नाही. आई, मला खरंच माफ कर, मला तुला दुखवायचं नव्हतं. त्यावेळेला मी खर्चाने आधीच त्रासलेला होतो, मग नकळत असे काही बोलून बसलो. मला माझी चूक लक्षात आली होती, पण तुझी माफी कशी मागावी हे सुचत नव्हते. माझं कर्ज जरा कमी झालं की मी मनीषसाठी एखादा प्लॉट बघतो आणि जसं होईल तसं घरसुद्धा बांधू आपण, सतीश म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून मनीष म्हणाला, नाही दादा, मला माझी चूक कळली आहे. तू माझ्यासाठी खूप काही केलंस, मलाच त्याची किंमत कळली नाही लवकर. एका वयानंतर आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आपल्याला सांभाळायला लागतात याची जाणीव नव्हती आधी मला. तू स्वतः कितीतरी तडजोडी केल्या, पण मला कशाची कमतरता भासू दिली नाही. जेव्हा मी स्वतः शहरात राहून तिथल्या परिस्थितीचा सामना केला तेव्हा मला कळलं की तू स्वतः इतके वर्ष किती संघर्ष केला असशील, पण मला मात्र कधीही परिस्थितीची झळ बसू दिली नाहीस. तू स्वतःचं कर्तव्य खूप चांगल्या रीतीने निभावलंस. आता मला खरंच काही नको तुझ्याकडून. मनीषच्या तोंडून एवढ्या समजुतीच्या गोष्टी ऐकून सतीश त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिला. इतक्यात आई म्हणाली, जे मनीषला एवढ्या कमी वयात कळलं ते मला म्हातारी होऊन सुद्धा कळलं नाही. मला वाटलं तू मोठा आहेस म्हणून तुझ्याकडून मी खूप जास्त अपेक्षा ठेवल्या, पण मी खरंच चुकीचं केलं. सगळं अपेक्षांचं ओझं तुझ्यावर लादलं. एका वयानंतर आईवडील सुद्धा आपल्या मुलाची जबाबदारी सोडून देतात, पण तू मात्र करतच राहिलास. तरीही तुझी परिस्थिती समजून न घेता मी तुलाच दोष देत राहिले. खरंच माझ्याकडून चूक झाली बाळा, मी तुला समजून घेतलं नाही. आईचा आवाज थरथरत होता. सतीश शांतपणे ऐकत होता. सतीशने हळूच उत्तर दिलं, आई, तू माझी माफी नको मागूस, पण कदाचित नीट समजावून सांगितलं नाही तुला. मला मदत करायची खूप इच्छा होती, पण माझ्याही मर्यादा आहेत हे मी पटवून देऊ शकलो नाही तुला. माझी पण चुकी आहे यात. त्या तिघा मायलेकांमध्ये पहिल्यांदाच खरं संभाषण होत होतं. सतीश पुढे म्हणाला, मी एक निर्णय घेतलाय. मी मनीषच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो. पूर्ण नाही, पण जितकी शक्य आहे तितकी. मनीष लगेच म्हणाला, आणि मी माझ्या घरासाठी स्वतः प्रयत्न करेन. स्वतः मेहनत करून छोटंसं का होईना पण घर घेईन. आई दोघांकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आता समाधान होतं. मला तुम्ही दोघे एकत्र पाहिजे. मग शहरात घर नाही झालं तरी चालेल, ती म्हणाली. त्या रात्री दिव्यांच्या प्रकाशात केवळ घरच नाही तर नातेसंबंधही उजळले. सतीश टेरेसवर उभा होता. मनीष त्याच्या बाजूला येऊन उभा राहिला. दादा, धन्यवाद, तो हळूच म्हणाला. सतीश हसला. आपण भाऊ आहोत, धन्यवाद कशाला? त्या क्षणी त्यांना उमगलं, घरं वेगवेगळी असली तरी नातं एकच असतं. दिवाळीनंतरचे दिवस शांत पण समाधानाने भरलेले होते. घरात आता कोणताही ताण नव्हता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्थिरता दिसत होती. आई सकाळी देवाजवळ बसून जप करताना हलकेच हसायची.
तिच्या मनातली काळजी आता कमी झाली होती. सतीश आपल्या कामात पुन्हा लक्ष देऊ लागला. कर्ज अजून होतं, पण त्याचं ओझं आता मानसिक राहिलं नव्हतं. कारण त्याला कळलं होतं तो एकटा नाही. तो दर महिन्याला मनीषच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे पाठवत राहिला, पण त्याने कधीही ते उपकार म्हणून दाखवलं नाही. ते फक्त एक नातं निभावणं होतं. मनीषच्या आयुष्यातही बदल होत होता. तो रोज लवकर उठून कामाला जायचा, जास्त मेहनत घ्यायचा. हळूहळू त्याला ऑफिसमध्ये ओळख मिळू लागली. एक दिवस त्याला प्रमोशन मिळालं. त्या दिवशी त्याने सर्वात आधी फोन केला. दादा, जमलं. फोनच्या त्या टोकाला सतीश शांतपणे हसत होता. मला माहीत होतं तू करशील. काही महिन्यांनी मनीषने एक छोटंसं घर बुक केलं. मोठं नव्हतं, आलिशानही नव्हतं, पण ते त्याचं स्वतःचं होतं. घराच्या पूजेचा दिवस आला. यावेळी सगळे पुन्हा एकत्र जमले, जसं सतीशच्या घराच्या वेळी जमले होते. पण फरक इतकाच होता की यावेळी कुणाच्याही मनात तुलना नव्हती, फक्त अभिमान होता. आईने घरात पाऊल ठेवताना थोडं थांबून दोन्ही मुलांकडे पाहिलं. तुम्ही दोघांनी मला शिकवलं, ती म्हणाली. काय आई? सतीशने विचारले. घर देणं महत्त्वाचं नाही, एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. वडील शांतपणे म्हणाले, आता खरं घर तयार झालं आहे. त्या संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते. मुलं खेळत होती. वनिता आणि आई स्वयंपाकात व्यस्त होत्या आणि सतीश मनीष गप्पा मारत होते. दादा मनीषला म्हणाला, त्या दिवशी तू नाही म्हणालास ना, तेच खरं बरं झालं. सतीश थोडा हसला. का? कारण मला स्वतःला शोधता आलं. सतीश काही क्षण शांत राहिला. त्याला जाणवलं, कधी कधी नकारसुद्धा नात्याला तुटू देत नाही, उलट मजबूत करतो. रात्र झाली तेव्हा सतीश टेरेसवर उभा राहून दोन्ही घरांकडे पाहत होता. एक त्याचं, एक मनीषचं. दोन वेगवेगळी घरं, पण कुटुंब मात्र एक झालं होतं. अंतिम संदेश. नात्यांमध्ये कधी अपेक्षा वाढतात, कधी गैरसमज होतात, कधी अंतरही निर्माण होतं. पण जेव्हा त्या नात्यांमध्ये संवाद, समजूत आणि स्वाभिमान याचा समतोल साधला जातो, तेव्हा कुटुंब अधिक मजबूत होतं. मोठेपणा संपत्तीमध्ये नसतो, तो विचारांमध्ये असतो. आणि खरं घर ते विटांनी नाही तर विश्वासाने बांधलं जातं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.